धाव 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 भागम वाराचा शो आहे भाई. 12:53 झाले. झुलना है झूला झूल पर बाप को मत बोल. नमस्कार, मी साई उरपडे आणि काकड आणि टाइम होतोय, चल ना भाई फटाफट. जस्ट ड्युटे. वेलकम टू गरीब गँग ब्लॉग्स. जातोय आम्ही कुठं आपण सांग. सायन्स सेंटर आता कुठं शो जातोय कोणतरी कोणता डेक्कन ओडिसी नावाचा शो. डेक्कन ना सायन्स ओडिसी नावाचा शो आहे. ओके तेव्हा इंडियन सायंटिस्ट दाखव. ओके. इंडियन साईड आपण सर्व नंतर दाखवतो. जरा शो जरा लेट होतोय म्हणून आम्ही जरा लवकर जातोय. इथेच आहे, जातोय आता इथंच लगेच उचतो. लेफ्ट साइड को आम्ही छान आहे. हमारे साथ यश ड्यूटीवर साधा काम नाही. हॉल बघू शकता तुम्ही. हॉलमध्ये जातोय आपण, एंट्री मारतोय फ्लॅश. ओके काहीच कडक वाटते. हे थांब आहे, पडेन सी गाईज. सीट सांग काय सीट नंबर आहे. चल काय सेंटर मध्ये बसतो. काहीतरी क्रेझी होणार आहे. काहीतरी लाईटीची गरज नाही ना. आई हे सीट बघा असं पूर्ण झोपायचं आहे. झोपला आणि मी भाई. तुम्हाला एकदा जो काय म्हणू शकतो थिएटर काय म्हणू शकतो. थिएटर 3D थिएटर आहे. डोम आहे. डोम याला डोम बोलतात. कसं वाटतंय. मुझे लगता है हमें कुछ असाधारण मिला है. इसकी नाक ज्यादा गोल और धब्बेदार है. शायद कोई नई प्रजाति है. वाह कितना रोचक है. गारगार वाटतंय. दुनिया के इस हिस्से में नई प्रजातियों का मिलना ताज्जुब की बात नहीं है, बस थोड़ा अजीब सा है. आपको लगता है कि आपके घर के आसपास क्या है आप जानते हैं, लेकिन हम नहीं जानते. ऑस्ट्रेलिया के 20% मेंढकों और सरीसृपों को अब तक वर्णित नहीं किया गया है. अगर हम चाहते हैं कि हमारी आने वाली पीढ़ियां इन हैरत अंगेज चीजों को देखें जैसे कि हम आज देख रहे हैं, तो इन स्थानों को सुरक्षित बनाना होगा ताकि उनका अस्तित्व बना बना है और उन वृक्षों पर रहने वाले कई प्राणी भी गायब हो जाएंगे. झोपला भाई साहिल. 80 रुपयाचे तिकीट आणलेलं आहे. काय औषधी करता इकडे. धरती पर याच्यासाठी सबसे मागं पुराने बाग केली. जन हमें ये सिखाते हैं कि इस ग्रह पर सब पर खुशनसीब है. धन्यवाद. इस मादा के दांत बहुत खूबसूरत है, बहुत खूब. धन्यवाद. जिरली आमची. नमस्कार गाईज. आम्ही तर आलेलो आता शो म्हणजे शो पूर्ण नाही बघितला आम्ही. म्हणजे ह्या शो पेक्षा तर आम्ही डिस्कवरी घरी बघू शकतो टीव्हीवर. पण ठीक आहे, एक्सपिरियन्स ती गोष्ट असते. तर ओके होतं. लाईक 2.5 आउट ऑफ 5 यस देऊ शकतो आपण. बाकी इतकं काय खास नव्हतं. आपण याचा रिव्ह्यू विचारू. इथल्या 2-3 तर लोक आहेत आपल्याला दिसत आहेत, त्यांना आपण रिव्ह्यू विचारू. तर सर कसं वाटलं तुम्हाला. आई जिरली आमची. चांगलं होतं आई. ते आम्हाला कसं ते एक्सपेक्ट नव्हतं की एवढं सायंटिफिक निघेल खूप म्हणून म्हणजे आम्ही डिस्कवरी लाईफ म्हणजे एकदम ॲनिमल्स वगैरे स्कॅन करून घे इथे. काही स्कॅनर आहे. आपण तुम्ही पण स्कॅन करून घ्या तुम्ही दिसत असेल तर. आय एम अ सायन्स इन्फ्लुएन्सर. फॉलो अँड शेअर युअर फोटो अँड व्हिडिओ टेकन ऑन सायन्स सेंटर. ठीक आहे, तर तुम्ही इथं स्कॅन करा आणि फोटो टाकत जावा. पहिलाच अजून आपल्याला इथे एक माणूस दिसतोय, त्याला आपण विचारूया कसं वाटतंय. सर एक्सक्यूज मी सर. सर कसं वाटतं तुम्हाला. सर कसं वाटतं I am very grateful to have this opportunity. हे ह्याला काय म्हणतात. ग्रास होपर पण मराठीत काय म्हणतात. घोडा. घोडा तुम्हाला माहिती असेल तर सांगा तुम्ही. अरे वगैरे लिहिलं ना पाण्याचा घोडा. नाही पण त्याला काय ते बोलतात. शिकारी मेंटस. आहे ते सायंटिफिक नाव आहे त्याचं. थोडंसं जावं आतमध्ये. ठीक आहे, बघू शकतो तुम्ही खूप मोठा आहे ग्रास होपर. ते कोणतं कुंफू पांड्यामध्ये पण होता. कुंफू पांड्यामध्ये पण होता. कुंफू पांड्यामध्ये पण होता ना. युरी गार्गिन. इफ यू नो. नो डोंट नो. असा काय विषय नाही. भेटू आता पुढे. आपण बघू आता जर काही चांगलं दिसलं तर दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे चलो. आपला हाच आहे भाई. बिग शो डायनोसॉर. पुरी फिदा आहे भाईवर. फुल व्लॉगिंग चालू केली भाईने. आता आपण जातो इकडे. आपण
सायन्स सेंटर मध्येच जातोय आता, आतमध्ये जात. झू चालू असेल ना आज पण? अरे ना आतमध्ये चांगलं आज आहे काय? रे. म्हणजे एक तिथे एक शो असतो 3D शो, म्हणजे आपण एका स्पेसशिप मध्ये बसतो आणि असं फुल स्पेसशिप हालते वालते कुठे आतमध्ये. आहे का? हा आहे ना, 50 हो, रुपये आहे, तिकीट आहे. असेल त्याची. अजून बाकी आहे म्हणजे गाईज तुम्हाला डायनोसर बघायचं. डायनोसर मी तुम्हाला डायनोसर दाखवतो आता, ठीक आहे? आणि एक नाही, दोन नाही, इथं 4-5 डायनोसर. असं नको, खरं का ते डायनोसर आहे. तू बघ इथं बिग शो डायनोसॉर. डायनोसर. मी नाही बादशे. मी ॲक्च्युअल सायन्स सेंटरमध्ये जातो आतमध्ये. मागासचं जे होतं ते बोलू शकतो आपण एक शो म्हणून होता, डिस्कवरी टाईपच होतं ते, तर एवढं काय सीन नाही. चला आता आतमध्ये जाऊ आता. भाई जस्ट बोललाय नो नो आय एम नॉट कमिंग टुडे, आय एम नॉट फिलिंग वेल. ठीक आहे, तर आता आपण बाहेरच आहे. आता जाऊ इथून आतमध्ये. इथून हे तर काही 2-3 वस्तू ठेवल्या आहेत तुम्ही बघा. काय समजत तर नाही, बट ठीक आहे, दुसरा चांगलं आहे. हे काय गुड. आपण सेल्फी घेऊ माझी अशीच व्हिडिओमध्येच. ओके. ते लोक अजून तिथेच बॅग वगैरे ठेवत आहेत. सो बघू, आलेले आहेत ते लोक पण. आता आपण आतमध्ये एंट्री बॅग आतमध्ये आणि पण भेटलाय. सिक्का दिलेला आहे, सिक्का. आणि ते पण एकदम सायंटिफिक सिक्का आहे. लेट्स गो. ठीक आहे, आतमध्ये चला. तर मी कॅमेरा फ्लिप करतो म्हणजे तुम्हाला दिसेल नक्की काय काय सीन. ओके, तुम्हाला सर्व दाखवतो आता आम्ही. हां, काय सीन आहे? मॅग्नेट आहे ना, तो कॉपरवर फ्लोट होत आहे. म्हणजे खालती कॉपर आहे आणि हे मॅग्नेट आहे, आणि हे पण कॉपर असेल. हे बघा, हे आतमध्ये इकडे तिकडे जात आहे. मॅजिक. आपण पण ट्राय करूया, बघू. काहीतरी आहे म्हणजे काहीतरी होतं इथे एकदम कडक कडक सीन. इथे काय काय दिसतं आपल्याला. आयसी सॉ, तिथे आयसी सिसॉ लिहिलं, बेबी सिसॉ लिहिलं इथे. म्हणजे आता मी इथे टाकलं. मला आताच समजलंय काय सीन आहे. म्हणजे ह्यात 4 वस्तू आहेत, 4 वस्तू आहेत. त्याला ते हे खूप फास्ट जात आहे, हे खूप स्लो, म्हणजे स्लो. काय तोडायचं? तोडायला घेतलंय भाईने इथे. लिहिलं पण आहे 4 रोलर्स ऑफ डिफरंट मटेरियल स्टार्ट रोलिंग डाऊन. इकडे इकडे एक गेम. 3 लवकर पोहोचतात आणि 1 लेट पोहोचतात. त्यानंतर आता इथे आले ब्रह्मास पिरियडला. हे असं आहे, हे पूर्ण याच्यावर आहे ना, 4 लेवल. अरे हे अल्गोरिदम पण आहे. अडकला ना, असं आहे. आता याला काढून इथे, याला काढून इथे. तर आहे ना, पण बरोबर होतं. केटी क्लिअर झालेली आहे. केटी क्लिअर झालेली आहे. अरे अल्गोरिदम पण आहे. एव्हरीचा येतो ब्रह्मास पिरियड काहीतरी लिहिलं आहे ना. नाही पण तसं नाही, याच्यामध्ये आपल्या कोडिंगमध्ये पण नाही, BSc मध्ये. म्हणून असेल खूप ठिकाणी म्हणजे ते फॉरेनर्सचे व्हिडिओ असतात ना, किंवा ते टाईम लावतात असं आणि त्याला पडतं की असं टाईपचं आहे की बॉल कंटिन्युअसली पुढं राहतो, बॉल थांबत नाही. कुठे आहे बॉल आता? कुठे आहे? आता करंटली बॉल कुठे आहे? धक्का मारते ना, असं धक्का मार. बॉल इथे आहे. बॉल पडला बाहेर, तो आता पडेल बघ. तो वरती बॉल. हे परत होत राहणार कंटिन्युअसली. तो बोल रहे थे आप सर, क्या बोल रहे थे? कट कर देंगे सर. वी हैव आदित्य हियर. क्या पकड़ रहे हो सर उसका? चलो अभी हम जाते हैं हॉल ऑफ इवोल्यूशन में. हॉल ऑफ इवोल्यूशन में हम जाएंगे अभी.
ओके वे टू सायन्स और स्पियर शो. भाई तुम्हाला सांगतो आज आम्ही काहीतरी ना चांगलं काम करून आलोय म्हणून इथे गर्दी नाही तर इथे 4 शाळेची पिकनिक असतात भाई. एवढे लहान लहान पोरं असतात ना. लय ते जेव्हा तू बटन दाबतोय ना तेव्हा ते इथे लिहून येते बा. आता ते अर्थचा क्रस्ट दाखवत आहे. क्रस्टची डेन्सिटी किती? हे कोर आहे, हे क्रस्ट आहे आणि हे मेंटल आहे. असा सीन आहे. दिस इज ॲटमॉस्फिअर फॉर्मेशन, ओशन फॉर्मेशन अँड माउंटेन फॉर्मेशन. याच्यावर हात ठेव, याच्यावर हात ठेव. ओ ऐसा ओ पूरे धरती मेरे हाथों के अंदर है guys. हा आप देख सकते हो. पोरी विदा. हे कुठे चालले गेले भाई. ये ना भाई तिकडे. बघू शकता गाईस तुम्ही इथे सॅन्टा क्लॉस आहे, जीजस आहे. जीजस थोडी हे भाई तोडू उडू नको. तुम्हाला घेतलंय दुकानने. गाईज हे बघा हे सर्वायवल ऑफ फिटनेस जे आहे ना ते चार्ल्स डार्विन नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी सर्वायवल ऑफ फिटनेस नावाची एक थेरी काढलेली. याचा म्हणजे काय जो टिकला तो वाचला असं सीन असतो. म्हणजे जसं डायनोसॉर होता. डायनोसॉर जेव्हा होते त्याच्यानंतर एक चेंज इन ॲटमॉस्फिअर आलेला. म्हणजे चेंज झालेला. त्या चेंजला ते लोकांनी सर्वाइव्ह नाही केलं म्हणून ते नाही वाचले. तसंच असतं भाई जिंदगीमध्ये पण. जसे चेंजेस येतात तसे चेंजला तुम्ही जर अडॅप्ट नाही केला तर मग तुमचं सर्वायवल होत नाही. म्हणून हे सर्वायवल ऑफ फिटेस्ट चार्ल्स डार्विनची थेरी होती. 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो. अरे डोक्यात टाका भाई. थँक्यू. बाई दोघं झाले 22 वर्षाचे पण वागता 12 वर्षाचे. तिकडे जाऊन कुठे कुठे जायचं आहे? लेट्स गो. गरीब गँगचा फोटो दाखवतो तुम्हाला. भाई साहब आदित्य. बारा वर्षाचा साहिल घोरपडे आपल्यासोबत. आता तुम्हाला केटी दाखवतो भाई. बायोलॉजीमध्ये केटी. टच द बोलून. ओके पहिला चुकी जा. डार्विन प्रिन्सेस. अरे लेट्स गो. व्हॉट इज मीन बाय टर्म डार्विन फिटनेस? आपण डायरेक्ट ability to serve A. Oh, next question. Most of the current body form originate during the dash period. तर हे करून टाके. 3 असे पिरियड कसे आधी आलेलं ना. 5 4 डी मध्ये लावल्या. त्याच्यामध्ये केटी. फर्स्ट यूज ऑफ बाय यूज ऑफ केटी ऑलरेडी केटी लावत आहे. गलती से आ गया. लेट्स गो. अभी हम जाने वाले हैं अवर टेक्नॉलॉजी रिलेटेड. भाई आई शपथ बोलतात सकाळी चांगलं काम करून आलाय भाई साहिल. काहीच गर्दी नाही तर 4 शाळेचे पिकनिक असतात भाई. 200 लोक असेच असतात भाई. आज साहिल आंघोळ करून आला. अवर टेक्नॉलॉजी रिलेटेड हमारी प्रौद्योगिकी. आपला मेन पण होते गेला तिथे इंटर्नशिपला. किती बात हो रही है कमेंट में बताओ. अभी इस भोसले वाले में बोला था कि यहाँ पे बहुत छोटे छोटे बच्चे होते हैं. वो यहाँ पे चूत गया गुरु. बोल ना भाई. फोटो काढायचा. कोणत्या शाळेत माराय. लाल बहादूर शास्त्री.
तर काही शोध दिला आधी म्हणजे कंटेंट आहे माझा फ्रेंड ओम आहे. एक असते ना काळी जीव असते ना बोलला की भाई मुलं नाही आहेत कोण नाही तर मुलं प्रकट झाली फुल आहे जमतात मित्रमंडळ का विषय ना इथे नाव आणून ठेवले मुलांनी अभी कंटेंट है अभी फोटो आएंगे अच्छे ऐसे यहाँ पे ये अशी ड्युटी इज गोइंग ये पुढे अजून पुढे फ्लॅश मार हो ओ ऐसा आले तुफान किती जिद्द ना सोडली. फायनली एस्ट्रोनॉट झालो आहे ठीक आहे बाय. निघेल मोठी मार असेच. हो ऐसा चालतोय. साहिल भाई हे लय क्रेझी गोष्ट आहे भाई. हे लय क्रेझी आहे. पूर्ण एअरपोर्टचं इथे यांनी मॉडेल वरून ठेवलं आहे. कोणता एअरपोर्ट आहे लिहिला तर नाही. हे ना एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं हे इथे आपल्याला पूर्ण प्लेन दिसतात. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये सांगतो. हे जे GOW429 आहे ना हे प्लेनची काय बोलतात नंबर आहे. जो जसा ट्रेन नंबर असतो ना आपला 12140 सेवाग्राम एक्सप्रेस तसं ते हे FL110 म्हणजे फ्लाईट लेवल 11,000 आहे. आणि हे एअरप्लेनची टाईप आहे A20 निओ A20 निओ असं आपल्याला पूर्ण हे दिसतं. आता हे जेवढं मला समजतं हे मुंबईचं आपल्याला दिसतं. हे बघा इकडे हे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण असं लाईनमध्ये एअरक्राफ्ट आहे. याला बोलतात ILS म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमनी काय होतं एक सरळ लाईन जाते एअरपोर्टच्या रनवेला आणि कोणत्या पण ट्रेन येतो आणि सीधा असं लागून त्याला असं लँड होऊन जातो. तर हे ILS सिस्टम ते आपला जो बदलापूर एरिया आहे ना बदलापूर हाजीमाळंग रोड तिथे ती ILS स्टार्ट होते. सर्व विमान येऊन तिथून असं टर्न मारून ऑटोमॅटिक होतात. पायलटला काय करायची गरज नसतं फक्त एक ऑटो पायलटला टाकतो ऑटो लँडिंगला ILS सिस्टमला. हे खूप क्रेझी गोष्ट आहे गाईज. हे जे आहे ना हे आपला सर्वात पहिला रॉकेट होता जे अब्दुल कलामनी काय बोलतात बैलगाडीवर घेऊन गेलेलं आणि त्याला लॉन्च केलेला. याचं नाव जेवढं मला माहिती आहे आर्यभट्ट होता. नाव लिहिलं ना इकडे पण तेच आहे. हे मॉडेल तुम्ही बघू शकता. हा जो आहे ना हा पहिला सॅटेलाईट आहे. हा सॅटेलाईट पहिला बैलगाडीवर घेऊन गेलेलं आहे. इस्रो बाय साधा काम नाही. सेम हे सायकलवरून घेऊन गेलेले आहे. कोण बैलगाडीवर घेऊन गेलेले आपण इकडे बघू शकतो. पूर्ण त्यांचा पराक्रम आहे. तुम्ही स्टॉप करून पूर्ण वाचू शकतात. हे बघा ॲपल नाव होतं त्याचं एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट असं. भाई ही जी फिरणारी गोष्ट फक्त ही आहे एअरप्लेनचा टायर भाई वजन आहे. हॉट एअर बलून आहे. आता त्याला उडून दाखवतो. अरे पूर्ण वरपर्यंत गेलेला भाई. गॅलेक्सी आहे प्लस सन फॉलोइंग सन स्क्रीनवर पण दिसते. युअर ॲनस दाखव काय युअर ॲनस आहे का युअर ॲनस अजून आपण आपल्या वेनस का युअर ॲनस हे काय बोलतोय भाई. आता साईला होता सन आणि मून माहिती आहे आणि घाटकोपर. ज्युपिटर दिसला सॅटर्न दिसला. सॅटर्नचा पण बाहेर आहे आय गेस.
काय पाहिजे काय बोल पोरांना याच्यामध्ये पण केटी लागते युअरनस असं प्लॅनेट आहे मग बघितलं बाय केटी आहे आई शपथ प्लॅनेट केटी होता आता त्याला काहीतरी त्याला डिक्लेअर केलं नाव विसरलो तू लास्टचा हे बोलतो बरोबर सर हा एकदम लास्ट त्याचं नाव युअरनस नाही वेगळं आहे युरॅनस आहे ली ते ली सर्चिंग पॅड कुठे आहे तुम्हाला आता मी हेलिकॉप्टर चालवतो तिथे पायाचा हँडल दिसत असेल खालती ते हँडल काय करतो हँडल जो एअरप्लेनचा मागचा पार्ट असतो ना म्हणजे तो काय करतो एअरप्लेनला पूर्ण असं 360 फिरवतो आणि हे जो दिसतो ना हा हँडल हावाला हँडल हा पीच अगदा त्याच्यासाठी कामी येतो आणि पुढे पूर्ण आपल्याकडे हे लिहिलेलं आहे नील ॲमस्ट्रॉंगचा हा चंद्रावर पहिला पाय सायन घोरपडेचा आग्याला बसलेला असं पोरांना सायन्स सेंटर मध्ये आणलं की असं असतं नाही रे नाही हा मूनवर फर्स्ट स्टेप आहे जो सर्वात पहिले आपल्या नील ॲमस्ट्रॉंगनी ठेवलेला बट मला एक क्वेश्चन आहे मुंबईत चिकल काय करत होता छापा कसा काय हे तर म्हणून केटी लागते भाई चिक्कल काय करत होता फिजिक्स मध्येच केटी लागेल फिजिक्स मध्ये पाणी असेल ना मूनवर मग पाणी तर आहे ना जर चिक्कल आहे आता तर. बरोबर आहे आता बरोबर आहे जेव्हा मी बोलतो बरोबर आहे बरोबर आहे. हुशार तर आहे हुशार आहे फिजिक्स मध्ये केटी म्हणजे साधं काम थोडे लेट्स गो यो छोटा मोठा गेम नाही आता कुठे चाललो मुलं गेली का ती लोक आता बघू ना अजून आणि मुलं गेली इथे जाऊ आपण आलो ना ते मुलं आले आपण बाहेर निघून गेलो अगेन वी आर ॲट सेम लोकेशन हे जरा पोरं आलेलं ना म्हणून आता आपण चाललोय दुसरीकडे बाहेर तोडायला घेतलं बाहेर अरे सरकार बघ ना तुटायचं माती वेळेला मारतील बाहेर अरे जोरा हा कर पोर्टेबल करा, दोघांनी करा, दोघांनी म्हणजे करा. ते जे तोप असतं ना तोपला साफ करायचं काय तरी अरे कशा लोकांना या का आपण तुम्हाला हाती दाखवूया मी नाही तो शिपिंग अँड नेव्हिगेशन इथे बटन पण आहे आवाज तर येतो पण काय फिरत नाही आय गेस हे दाबल्यावर फिरायला पाहिजे पण फिरत नाही पण ठीक आहे देन इफ यू सी कॉटन जीन की जीन जे काही असेल मेकॅनिकल मार्वल आय गेस त्याच्याने इथे पूर्ण हिस्ट्री लिहिली आहे कशी वर्क करते काय सीन आहे हे ते टेक्स्टाईलमध्ये वापरलं आहे खूप आधी आता तर खूप ॲडव्हान्स मशीन्स आले आहेत एन्शियंट इंडियन ग्लास सो त्यानंतर हुड क्राफ्ट आहेत खूप सारे खूप सुंदर असं एक बघू शकतो आपण बनवलेलं आहे असा फोटो आहे कोणाचा याचाच फोटो आहे वाटतं माझा कसं रे क्रिकेट खेळपैकी बसलेला ओ हे काय ठीक आहे ते मोहनचा लाडो हडप्पन सिव्हिलायझेशन तेच होतं हे सिव्हिलायझेशन आता तुम्ही सिनेमॅटिक तो आंघोळ करतोय आंघोळ करतोय झूम मार शिरणार दिसतंय ह्याला आंघोळ करणारी माणसं बघायची खूप आवड आहे ओ वाव बघा काही बक्षोदी करतोय मुलगा बक्षोदी करतो भाई इट इज आय गेस हे अच्छा हे पायथागोरस आहे पायथागोरस कुठे आहे? लिहिले पायथागोरस और सुबला सुलभ सूत्र. और सुलभ तुला संचारी निघणार अरे बेसिकली काय असं माहिती आहे का म्हणजे व्हॉल्यूम असं रे म्हणजे आता समज ह्याचा जो एकट्याचा व्हॉल्यूम आहे दोघांचे मिळून आहे अच्छा
व्हॉल्यूमचा सीन. म्हणजे आता हे दोन्ही पूर्ण भरतील. भरलंय. आता हे दोघांना मिळून हे एक भरणार. घे ना असं समजलं काय ना समजलं. बिग नंबर बायनरी नंबर का बहुत सीन है कभी वही और आई डोंट थिंक सो बायनरी है. मैंने इथं आपल्याला बघू शकतो सर्कल डायमीटरचा सीन आहे. म्हणजे हा असा पोरांची बक्षीस दिसू दे ना यार. तर आता आपण इथे जाऊन आलोय ह्या ठिकाणी. आय गेस आपल्याला अजून मिरर्स वगैरे वरती जायला लागेल, ते बाकी आहे अजून. मुलांची पिकनिक होती, ते पिकनिक मधले मुलं पण दिसत आपल्याला. ओके, आता आपण आलोय इथे. जागेचं नाव मी तुम्हाला सांगतो. त्याचा तोंडात टाकतात, तोंडाने बाहेर काढ. गाईस तुम्ही कुठे आता? गाईस वेअर आर यू? आता बंद होईल. गाईस वेअर आर यू? फोटो सेशन इज ऑन. कॅमेरामॅन अनिकेत सोबत, हा मॉडल यश दुटे, जी शेपटी पण हलके येते. कडक कडक सीन आहे, झाडं वगैरे आहे तिथे. अनिकेत फुल फोटोग्राफी मध्ये धुंद फोटो काढतोय. आणि ह्याला आपण म्हणतो रायनो आय गेस. पण आता मी तुम्हाला स्टोरी सांगतो. इथं ही बाई जी आहे ती जेवण बनवते आणि हा जो मुलगा आहे खूप मस्ती करतो. बापाला राग दीड दगड उचलले मारायला. आणि आता या मुलाचा गेम सेट आहे. ठीक आहे, चलो. फीडबॅक विजिटरचा फीडबॅक विचारलाय आणि त्यात यांनी लिहिले गरीब गँग वाटूमोल आणि काय टाकलं एक्सलंट. गरीब गँग वाटूमोल एक्सरे हो, तर काय सीन आहे म्हणजे याच्यात इथे क्विज टाईप आहे. या ये कम ऑन ओके. क्विज विल स्टार्ट इन. ओके, सुरू आले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिन्युएबल सोर्स? यो मॅन यो लेट्स गो. हे जरा इझी वाटतं. या लोकांनी पूर्ण क्विज खेळले नाही काय, यांना माहिती आहे यांना मी हरवणार. अबे 2 मिनिटावर गेले साहिल. चेन रिॲक्शनचा गेम बघितला असेल ना, सेम टू सेम इथं काय आहे कॉन्सेप्ट आहे. त्याच्याने बेसिकली चेन रिॲक्शन होते ती दिसते. मगाशी आपण तो एक ब्लॉगर दिसलेला आपल्याला, तो इथं पण आहे. ओ गाईज ओ कडक रिसेट आणि ते शाळेत यायचं ना, ते लॉटरी यायचे असे, ते बॉल हे करायचे 1 2 3 तशी लॉटरी. हा हे तर सुरू होते का मग. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप असं तुम्हाला मस्त वाटेल, पण ही गोष्ट आहे ना, मी लहानपणी बनवायचो अशा गाड्या वगैरे घर वगैरे बनवायचो आणि त्याला सायन्स प्रोजेक्ट असं नाव द्यायचो की. आणि असं एक विंडमिल बनवायचो, त्याला मोटर लावायचो आणि चालू करायचो आणि बोलायचो ओ विंडमिल सुरू आले. आणि तुम्हाला सायन्स प्रोजेक्ट असायचा लहानपणी. तो खूप क्रेझी काम केलं आहे. आता हे कुठे जरी गेलेत, आता आपण यांच्या मागे जाऊया. हां चला. ते हे कुठे आहे ते जसं हात ठेवल्यावरचं येतं बघ. हा ते खालते साब रेडिएशन आहे, खतरनाक चीज आहे. मोबाईल कधी पण आपल्या बाजूला घेऊन नका झोपत जाऊ, नाहीतर याच रेडिएशनमुळे तुमची लागू शकते. ते तुम्ही क्रिकेट खेळताना ना तसं लावतात खाली ते. त्या काय म्हणतात त्याला काय म्हणतात? मला माहिती. हे क्रिकेट खेळताना मग ते काय लावतात त्याला काय म्हणतात? गाड गोटा गाड. प्रॉपर शब्द काय गाड. हे तर आम्हाला एक फोटो घ्यायचा आहे.
फोटो फोटो घेतो ना हम्म. सेम जातीचा भेटला खरं केली पण दोघांना नशिबात कोणच नाही. लग्न गाइस आपको क्या पता है कौन है? काय है नहीं बाबा आगे की इन्फॉर्मेशन ट्विटर पर रहेगा. गाईज हे जे आहे ते होमी बाबा आहेत. होमी बाबा आपले न्यूक्लिअर फादर बोलतात त्यांना. न्यूक्लिअर जो आपला प्रोग्राम आहे इंडियाचा ते होमी बाबांनी चालू केलेला. त्यांच्यासोबत विक्रम साराभाई पण होते आणि होमी बाबाची डेथ खूप अनएक्सपेक्टेड झालेली. जर तुम्हाला यांची पूर्ण डॉक्युमेंटरी बघायची असेल तर एक ट्विटरला सोनी लिव्हवर डॉक्युमेंटरी आहे त्यांची पूर्ण बघा. खूप क्रेझी आहे भाई. मला तर लास्टला रडायला पण आलेला. विसरू नका. मनोरंजक अभी मजा आएगा ना भिडू. कौन का अभी मजा आएगा ना भिडू. यहाँ से फर्स्ट स्टार्ट हुआ. ऐसा फुल खाली आहे भाई. खरं सांगतात खूप चांगलं नशीब होतं भाई. ये साईज आहे बघ. चालू आहे का? सो अभी देखो पूरा करना है. जर झाले ना तर त्याला 10,000 रुपये काढू. जर झाले त्याला 30 रुपये भेटतील. हा जाते हारला. अबे थांब थांब इथे हे झालं झालं भाई. 30 टाक. हे आहे. दोन झाले 30 झाले. ए भाई इधर एक्टिविटी है. इधर ये एक्टिविटी है. थांब थांब मी दाखवतो. हा, घे. लास्ट ट्राय आउट आहे. स्मार्ट आणि जा भाई. 30 रुपयासाठी भाई कॉम्पीट करतो आणि कुठे काय 30 रुपये. अरे मी देतो ना 30 रुपये. एक झाला भाई. 2 3 टिक मोठी करा. नाही निघणार. हे बंद मशीन आणि वक्सुली करताय भाई. चढ ना त्याच्यावर चढ. ते खाली जसं नाही निघणार. येणार दाब. हे मला वाटतं हे जाईल खालती. फिरो ना फिरो. ऐसा भाई इथे पण 30 रुपये 30 रुपये. जा आता तू जा. हे याच्यावरती यायला पाहिजे 30 रुपये भेटेल. हागला हागला. जा रे साहिल. तिथे प्रॉपर स्टॉप व्हायला पाहिजे 30 रुपये भेटेल. हा चल 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 झालं, चल चल चल. हे तर बघतो रे. हे आयुष्य हो बाय. मागे मागे त्या ॲनिमेशन मध्ये नको येऊ. साधा काम ना भाई. चल भाई 30 रुपये भाई. 30 रुपये 30 रुपये काय गावात काय इथं? बॅलन्स करायचं आहे. किती वेळ थांब. रिसेट मारता. अरे बॅलन्स कर ना. जेव्हा काही इथे जास्त वेळ आहे का त्याला 30 रुपये भाई. दुखलं भाई. 30 रुपये इकडे. किती 19 झाले तुझा ना? 19 पडायचं. काय करायचं सांगते. अरे हे बघ हे ना हे दोघांना असं दाब. बिग शो आहे. बिग शो. सेवन पॉईंट बाहेर 19 होता भाई. असं बिग करतो. शो अरे बिग माहितीच शो. नाही म्हणजे दाखव. आता मी हे बघ, याला थांब मी करतो. थांब अनिकेत दाखवला. 30 रुपयासाठी भाई. 17 ऐसा ओ हात जातो. मुस आत ना अजून. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया.
ऑप्टिकल इल्युजन भाई. चला भाई. रॉक पेपर सीझर. मजेदार विंध्याकडे भाई सर्वचा अंगात आता ना 22 वर्षाचा लहान पोरगा आलेला आहे. तो अनिकेत पण फुल उड्या उड्या मारायला लागलाय. फुल 10-10 वर्षाच्या पोरांसारखे आता आम्ही इकडे उड्या उड्या मारतोय भाई. क्रेझी आहे भाई, क्रेझी. चल चल लावणी चल इकडे भाई. चिपक चिपक जा साहेब, तू पण जा तिकडे जा, त्या साईडला जा. हा तसंच राहा. अरे हलू नको थोड्या वेळ तसंच उभा राहा. तिकडे हात लाव, तिकडे या मशीनला हात लाव, या साईडनी. तर काय तिथे शॅडो, लिव्ह युअर शॅडो बिहाइंड. लेट्स गो. ट्रेनने काउंट टाकून कर लवकर जाईल लाईट बंद होईल. ओ भाई साहब, दिस इज मी. दावे दे. ते रिअल नको डोळे खराब होऊ. हा डोळे खराब होते. इन्फिनिट डिस्प्ले. हात लाव. काचला हात ना इकडे. अभी तरह चल रहा है. अच्छा. इकडे बघ. भाई याच्यामधून आवाज येतोय. आय डोंट नो तुम्हाला येतोय की ना. इथे कोणीतरी भाई बॉटल अडकवून टाकली भाई. अरे चल तुला एडिट करून देतो ते. या भाई गुड चाले भाई. साहिल वापस. CPR देताना असा आवाज येतो. CPR नाही ते. जो प्लेस है साइंस फॉर चिल्ड्रन, मतलब मेरे लिए, और यहाँ पे भी बहुत सारे बच्चे आए हुए हैं. खूप सारे मुलं आले इथे. ही वेगळ्या कॉलेज सॉरी वेगळ्या स्कूलची काहीच. दिस इज मी. म्याव म्याव म्याव.
रिक्षो fruit here. Hello. Hello. Too much fruit here. I wanted the fruit. भाई फील येतोय. कोरोना होईल हा काय घरी जातपर्यंत. आठव एकच जण आहे ना आठव दोघं करा आग्रा ठेव 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 पूर्ण अंगात येतो भाई पूर्ण. भाई बिग शो मध्ये ताकद आहे लस्सी. एक आठ ठेव पहिला. ठेव ठेव आला काय? मला काय नाही होत आहे. अरे ते शुगर जास्त आहे आपल्या ह्याच्यात काय सॉल्ट म्हणजे मला लागतं पण हे नाही एवढं. सॉल्ट जास्त आहे. एक बोट ठेव. तर सकाळी आम्ही आलेलो अजिबात गर्दी नव्हती. आता तुम्ही बघू शकता लाईन खूप मोठी आहे आणि आता आम्ही बाहेर जातो. झालं आमचं सर्व बघून तिथून व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल. आणि तुम्ही गर्दी बघा काहीच. आम्ही खूप चांगलं झालं लवकर आलो आहे बिकॉज खूप जास्त गर्दी आहे. त्यात काही शाळेची मुलं पण आलेत ना तर गर्दी अजून जास्त आहे. आणि आय गेस ही तिसरी शाळा असेल भाई मी आधीच बोललेलो आपण एकदम सही टायमावर आलो. हां, खूप आणि ही तिसरी शाळा जी आम्ही बघितली आहे शाळेची मुलं म्हणजे 3 शाळा तर कन्फर्म आल्या आहेत कन्फर्म. जर तुम्हाला पण यायचं असेल ना तर प्रॉपर 11 वाजता इकडे पोहोचा. हो नक्कीच. तो शो नका बघू. हा तुला हे तू घेऊ तिकीट आहेत ना घेऊ ती हां किती रुपये गेले? 80 रुपयाची तिकीट आहे घेऊच नका. कारण की म्हणजे तुम्ही घरी बसून डिस्कवरी बघा. तरी माहिती आहे का एक शो मी आता येताना तुम्हाला सांगितलेला तो 3D वाला तो इकडे होता ना ॲक्च्युली. म्हणजे तो कसा असतो एक स्पेसशिप सारखा आहे त्याच्यावरती बसवतात आणि नुसतं तो हलतो पाणी वाणी येतो. मग असं समजा असं दिसलं की माऊस आपल्या पायाखालतून जातोय तर मग आपल्या पायाखाली असं हे होतं तर मजा येते भाई. चल इकडे हो. बॅग विसरला भाई आता भागम भाग करतोय. बॅग विसरला सीधा दिसेल का इथून वरती गेलं तर. शाळेवाल्यांना पार करून जाईल तिकडून. काय बोलता? अशी चुटकी मुलं असतात हां. क्यूट अरे क्यूट अच्छा ओके ओके. अशी मुलं नाहीतर हे अकल आहे. मारले की नाही काढ. अरे शी बीप करणार असं मारली की नाही बीप. त्यांच्यासाठी नाही होतं रे मी लहान पोरं. हे बघा भाई हा वाला शो गेलेलो म्हणजे ठीक होता भाई. लहान दिसायला पोरांसाठी वगैरे ठीक आहे. खूप चांगलं आहे पण काय डिस्कवरी सारखं आहे पोरं. लहान पोरांसाठी ठीक आहे आपल्यासारख्यांसाठी नाही. नाही आपल्याला तो आला भाई बॅग विसर. बॉटल वर इकडे बॉटल. पाणी भाई इथे एअरप्लेन आहे भाई. डोरेमॉनचा पाऊच आहे भाई. नमस्कार पब्लिक. ॲड्रेस अक्षय कुमारचा ॲड्रेस आहे 50 रुपयाची आहे भाई. 50 रुपयाची आहे. हा भाई साधा काम थोडी. हा जा चल काय करतोय. तर काहीच आपण आता ह्याला काय म्हणतात घसरगुंडी. घसरगुंडी काय घसरगुंडीवर असं काहीतरी घसरणार नाव आहे. जा जाऊया पण ट्राय करूया कसं वाटतं. एक्सपिरियन्स पॅन्ट वाईट आहे माहिती तरी जातोय मी. आई कशाला बाई लहान पोरांना परेशान करताय. पोचलो जातो वरती खाली वाटते मला वाटतं घसरत नाही मुलगी अडकली मध्ये. फाटली काय पॅन्ट. हे बघ नाही आई जवळ पण ती लागलंय ते. आई निक्स इंडियन बोलतोय भाई. तू कसा ओळखतो निक्स इंडियन. इकडे फोटो काढूया. हा ये काय भाई टाक. अच्छा 2 1 स्टार्ट. अरे गाडी उचलली आहे भाई.
दाढी लाल भाई. पाणी भरू काय रे? ये वाला गांधीनगर का गांधीनगर डॉक्टरी मोरिस मार्ग है बोल. मेट्रो स्टेशन आहे ना. मेट्रो स्टेशन वाला. आता राणीबाग जाएंगे भाई. सेकंड लोकेशन न्यू प्लेस. अरे hello where I am discover second location न्यू and- प्लेस. this is our second location and here we have Aniket Kakad, yes, Dutte. And where we are वी आर दाखवतो. we are एक मिनिट cross let me cross. Okay, so we are at जिजामाता मोबाईल दे तू. हे वाच काय लिहिलंय? वीर माता जिजामाता बोललो वीर माता वीर माता जिजाबाई उद्यानमध्ये आहे म्हणजे राणीची बाग ज्याला म्हणतात तिथे आम्ही आलेलो आहे. ओके सो झूमध्ये आम्ही आलेलो आहे आणि आता गर्दी तर दिसते थोडीफार. कॉलेज नंतर हा दुसरा झू आता आम्ही बघतोय. कॉलेज पण आपला एक झूच आहे जिथे असे बिट्टोसारखे लोक पोलार बिअर राहतात. स्वतःला काय उपमा द्याल? एवढा मी चांगला आहे भाई. आता आम्ही तिकीटचं अनिकेत कोणता ॲनिमल असेल भाई जरा गेस करून सांगा मला. काहीतरी साधा घोडा कोणता असतं? माऊस चुवा पा. तर आय गेस काय इथं पण पिकनिक आलेली आहे. इथे एक बस तर दिसते आणि गाड्या पण खूप आहे. तर मला वाटतं खूप गर्दी तर खूप आहे इथे. आता तिकीट काढतो आम्ही बघू कसं काय. आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तिकीट काढायची प्रोसेस चालू आहे काहीच. तिकीट काढले आधी. वेलकम टू मुंबई झू. ओके तर आता आम्ही इथून एंट्री घेऊ. जस्ट ड्युटी वॉक करतो याचा. आता आपण इथून एंट्री घेऊ. इथून आपल्याला एंट्री घ्यायची. गर्दी आहे थोडीशी. सीन असा आला की इकडे गर्दी असते. इकडे 24 तास गर्दी असते. लेट आणि आम्ही लेट पण आलो म्हणजे आता आता किती late वाजले? आलो. काय ना आता 3 4 3 3:30 झाले. लॅपटॉप एक मिनिटाचा गाडा त्या साईडने जायचं होतं. चल भाई इकडे मी ॲटलिस्ट 5 तरी वेळा आलो असं भाई. सर्वांना घेऊन मी इथे येतो फिरवायला. मग भाई आता मी तुला सांगतो इथे हत्ती दिसणार. काय नाही बघितलं इथे सर्व काय बोलतात बर्ड्स आहे. वास येतो रे गाडीकडे. इकडे पण नंतर जाऊया. आधी तुम्हाला हत्ती दाखवतो मी. एक हत्ती आता कॅमेरा पकडून उभा आहे भाई. बिग शो. भाई मला ना ही जागा जरा ना ओव्हर रेटेड अशी वाटते. बिकॉज एवढं काय असं आहे नाही. म्हणजे जसं झू असायला पाहिजे ना तसा झू आहे ना. दाखवतो तुम्हाला. म्हणजे टायगर वायगर दिसणार. तो एका कोपऱ्यात बसला असतो भाई. काहीतरी त्याला असं काडीवाडी मारायला पाहिजे ना की तो उठून आपल्याकडे येईल. खूप असे लो एफर्ट्स प्राणी आहेत इकडे. राऊंड ते प्राणी ना झूमध्ये राऊंड ते प्राणी असे एकदम आळशी होऊन जातात. तेच सीन आहे भाई. तुला गाणं मारलं पाहिजे. तिथूनच यायला पाहिजे होतं रे. तिथेच निघाला रस्ता. हे एक्झिट आहे चुती. आपण असं उलट आलं माहिती आहे. 5 वेळा आला बोलतो. उलट आलंय भाई. 5 वेळा exit मारला. हत्ती साठला भाई. हे लास्टला आहे. मी आलो नाही काय. हा तेच मी पण बोललो. 1 मिनिटाचाच आहे. किती 5 वेळा आला भाई. नाही रे हत्ती इकडेच कुठं तरी. 2 मिनिटं झाले. 3 येते बघ. 3 नाही 4-5 आहेत भाई. वरतून भारी दिसेल. हे पण आता त्यांचं अंडरग्राऊंड बघतोय. पाण्याच्या खालतून बघतो पण वरतून बघूया. आपण बघू शकतो मगरी. आता आपण खाली बघितलं. आता वरतून दाखवतो तुम्हाला. तिकडे 4 मगरी आहेत. झूम करून 4 मगरी आहेत आणि शांतपणे ते लोक बसले. अरे पण 5 वेळा आला ना. एक 5 टाईम आला आहे. 5 वेळा आला भाई.
बोलला की बाई मला हे सर्व माहिती 5 वेळा आलाय आणि हत्तीमुळे आपण बघायला आपण आणणार. आई आधी छोटे दाखवतो नंतर तुम्हाला मोठं दाखवतो. आई 5 वेळा आलोय आई. काय म्हणून तो हिप्पोपॉटमस आहे ना बघ दाखवतो यार. आला त्यावर ते साप आहे. साप बिकट चुकलं काही काही असेल बोलतोय बगरीच आहे सेमच लोकेशन आहे बोलतात हे आपलं साप. तर असा सीन असा झालाय, यश ड्युटे बोलला की तो 5 वेळा आलाय आणि आम्हाला एक्झिट मध्ये एंट्री तिकडे मारा. त्यांनी बोर्ड दिलेला की या दिशेकडे म्हणून मी या दिशेकडे टर्न मारला नाहीतर मग याच दिशेकडे. जिथून एक्झिट होता तिकडून एंट्री मारली. अरे तिथे लिहिलंय लोक सर्व जे आलेले आहेत ना आधीपासून ते लोक असे चक्कर मारताय म्हणून. आता मी ते बोर्ड बघितलं आणि त्या साईडला उठलो. प्राईज मोठू खूप रेअर स्पीशीज दिसते बाई. यांना पण नसेल. ब्लॅक पॅन्थर आहे बाई ब्लॅक पॅन्थर. हत्ती बंदे वाघ बंदे बाई मग आहे का आतापर्यंत 2-3 जागेवर गेले 3 तर बंद होते तेव्हा फक्त टर्टल दिसला बाई. आता हे काय बियर आहे अस्वल भालू आहे. भालू तर मी तेव्हाच याला भालू भालूच बोलतोय बाई. अरे तो झाटू आहे तिकडे चालला गेले. चल आता आलो तर बघून घे. अरे तिकडे दिसलं ना बाई तू बस की आता. अरे काय त्याचा बोचा बघायला आलाय भाई. बघता समोरून तेव्हा आता दिसतोय. अरे तर मुंगूस पण एवढा बोलतात ना. काय माहिती भाई काय झालं त्याला. शेर नहीं हु बट इधर, और इधर. यहाँ पे भी शेर लगेंगे वहाँ पे शेर है. हा, जेव्हा जेव्हा ॲनिमलचं नाव घेईल ना मी येऊ तिथे फा लागणार बघ आता. आपण मस्त टेरोटेरी बिट्ट्या तर आम्ही तिथे बघितलेला भाई. भार्गवला दिसतोय बिट्ट्या. अरे नाही दिसणार भाई वाघ. कुठे वाघ त्याला वाटते वाघ दिसतोय. सेम टू सेम ना. लुक 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 स्नॅप चालू आहे स्नॅप. शेर है. मजा आली भाई. सीधा आपल्याच कडे येऊन गेला भाई. असा पाहिजे. 50 रुपये वसूल वाटतं मग. एक्सपेक्ट नव्हता केला पण बंदा आला ना भाई. साधा काम थोडी. जसाच अनिकेत गेला तिथे मोबाईल घेऊन तसाच भाई आला. एक नंबर. नाश्ता करतो का? बर्गर खाय का? आता तर चालू झालेलं भाई. 3 बंदे. एक बघितलं आता सीधा हे आलं कॅफेटेरिया आला भाई. तर समोसा 40 रुपयाचा बघूनच असं वाटलं जाऊ दे आता घेऊ शकतो भाई. जस्ट आदित्याचं नाव घेतलं आणि पडला भाई. चॉकलेट पडला. साहिल बोलतो म्हशी येते म्हशी. हिप्पो भाई. पीपल काहीतरी लिहिलंय भाई. हे असेल ते मार दगड मार. बूम. म्हशी बफेलो. बफेलो. अरे बफेलो आहे. मारत आहे दगड. म्हशी आहे हो अजून एक आला. ग्रँड एंट्री. हिप्पोच आहे. MC. अरे जो खांदोच
भाई आता ना आम्ही माकडाच्या केजच्या बाहेर उभं आहे आणि सर्व लोक एकच जोक मारताय भाई की भाई माकड आहे भाई, हा माकड तो माकड आहे बघ. अरे याला तर आपण रोज बघतोय. हे लंगूर बघायला भेटलं तर ठीक आहे. माकडा बघितलं माकडाचा आणि खोडकर आहे. अच्छा त्याला दात दाखव, दात दाखव, तो दात दाखव. हो आहे बोलले आवाज काढता. दात दाखव ना, तो दात दाखवतो. मस्जिद होता भाई, मस्जिद मध्ये जात होता. आमचं कसं काय पण असतं भाई आता सर्वीकडे. कसं काय माहिती नाही. अरे तर आहे ना, जाऊन बघून ये. तेच आहे. ते सिंग आहे. सांबर म्हणतात काय ना. अरे ते आपलं सलमान खान आतमध्ये सर्व आतमध्ये ना. ते सलमान खानचे डिअर्स आहेत आणि ते आपले साधे डिअर्स आहेत. भाई तिकीट ना 50 नको भाई, सर्व तर बंद आहे भाई. तो तिथे एकच डिअर दिसतोय. आता तू काय काडी घेऊन हे करतोय. काट डालूंगा. साधा काम नाही. जातोय आता आम्ही आता जातोय कुठे 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 पेंग्विन बघायला. पेंग्विन तुम्ही पण या नक्कीच बघा. गरीब गेमला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट पण करा, शेअर पण करून टाका. साधा काम नाही. आता आपण तुम्हाला दाखवतो पेंग्विन. आणि काय 2 शब्द बोल. माझ्या साहिलला फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये घेतलाय म्हणून फुल एक्साइटेड आहे बंदा. सीधा 20 मिनिटाचा ब्लॉग त्यांनी 40 मिनिटाचा तरी केला असेल. याला फर्स्ट टाइम असेल ना साहिल तुझा ब्लॉग करायचा. ब्लॉगवर नाही करत. व्लॉग नाही करत नाही तू, येत नाही असं बोल. भोसडीचा कधी येत नाही, कुठे न्यायचं असेल ना कधी येत नाही. आज काय माहिती त्याला काय झालंय, सूर्य कुठून उगलाय. 2 दिवस लगातार भाई स्वतःहून बोलतंय जाऊ जाऊ. काय भाई काय झालंय का तुला. सॅड आहे. कॉल करू. कॉल जो करण्याची हो तो नाही कर रही. कटला वाटतं भाईचा म्हणून आजकाल येतोय. तिकीट विकेट नाही, फ्री, सर्व फ्री. पेंग्विन बोललो ना, तिकीट लागतंय बघा. आज फ्री आहे. ते कसं सर्व बाकीचं बंद आहे ना, नाहीतर मीच शिव्या घातल्या असतं भाई. एवढे पैसे देऊन एकतर सर्व बंद आहे. गर्दी पण नाही. गर्दी असेल पूर्ण लाईन असते. आतमध्ये लाईन आहे आहे पण ठीक आहे. एवढी लाईन ओके आहे. फुटेज ऑन गरीब गँग दाखवतो. आपला भार्गव पण असंच दिसतो भाई. नमस्कार पब्लिक. नमस्कार गरीब गँग. आता आपण जातोय पक्ष्यांच्या नंदवनात म्हणजेच बर्ड्स पॅराडाईज. तिथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप सुंदर असतात. काही पण हातात वरतून त्याच्यावर म्हणायचं. साधा काम नसतो भाई पक्ष्यांचा. कबुतरावरती तुम्हाला आवाज येत असेल. शॉर्ट लावतोय. तर ह्या पक्षीचं नाव आहे गणेश.
बघ सॉरी धनेश धनेश गणेश हॉटेलचं नाव आहे धनेश, माझ्याकडे त्याला धनेश म्हणतात. भाई धनेश तर हाय, धनेश धनेश हाय ना. गणेश नाही, पप्पांचं नाव गणेश आहे. आता आपण बघूया पोपट आणि यांचं नाव आहे करण पोपट. करण पोपट यांना म्हणतात. हे पुढे आहे मला दाखवतो झालं नाही. आता मी काय इन्फॉर्मेशन देऊ. हा सुंदर पक्षी जगात आढळणारा पोपट जमातीची सर्वात मोठी प्रजाती आहे. कसा करतो पोपट, कसा करतो पोपट मग मोर कसा करतो. कॉकटेल तुम्ही खूप पिलं असेल पण हे आहेत कॉकटेल तुम्ही खूप पिलं असेल पण हे आहेत कॉकटेल पक्षी. याला कॉकटेल पक्षीच का बोलतात साहेब. ह्यांना कॉकटेल कारण की हे खूप वेगळे रंगाचे असतात आणि मिक्सचर आहे एक प्रकारे. तो व्हाईट आहे, ग्रे आहे, कॉकटेल. त्याला टेल पण आहे खूप मोठी. मोर कुठे संपला भाई, मोरवर घरी आता आहे. गाणं गाणं नाच रे आणि काय? मोरा तो मोरचा गाणं का जरा? नाच रे मोरा नाच नाचेल तो. रे नाच ना असं जरा. काय वीज देते टाळी आता तुझी बारी. काय नाच रे मोरा, फुलव पिसारा नाच नाच भाई तू. वाच रे मोरा आई कधी म्हशीला नाचताना बघितलंय का भाई मोरासारखा. रेडा आहे रेडा. साप बी नाही रेडा आणि तो यमराज. नाव आय बिकम द डे डिस्ट्रॉय ऑफ द वर्ल्ड. काय तुम्हाला माहिती आहे कासवाला ना 3 हृदय असतात. 3 हृदय मला असं माहिती केलेलं आहे. अरे कासव नाही ते माकली येते, काय बोलतात त्याला, ऑक्टोबस. ऑक्टोबस. इथं कासव नाही त्यामुळे जरा ते मला कन्फ्यूज झालं. बट आहे ते भाई फॅक्ट जा तिथे वाचते. नाही हो, friend काय म्हणा. हाय कर दाखव आता. हाय कर बा व्लॉग व्लॉग गरीब गँग. चापटे देते. आई हा आई गरीब गँग. आई फॅन्स लोक भेटताय. हा. शाळेची मुलं भेटलेलं आम्हाला. आता हे मी हाय केलं. आजकाल मोठे मोठे लोक झालोय ना आम्ही भाई. हा. गरीब गँग व्लॉग्स लेवल representing गरीब गँग straight out of वीर माता जिजाबाई उद्यान with अनिकेत CST. वापस बोल काय दाखवत होता. नस कापली काय? शाळेच्या पोरासोबत राहून नस कापली. ऐसा. मग आता समजलं का आलं फिरायला. करचल ऑर्डर फटाफट. बाय बॅक होम बाय. झाला का नाश्ता. येस बाय. आता गर्दी भेटेल भक्कम. एवढा हार्ड सीन झाला ना. मागे फिर ना. अरे मागे फिर. येस मधला इंदोरचा मधला पूर्ण झाला माझा. उज्जैनला गेलाय.